नमस्कार, मी प्रियंका. नगर न्यूजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अहिल्यानगर शहरामध्ये जर आपण पाहिलं तर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक क्रांतिकारक पाऊल उचलण्यात आलेलं आहे. सन फार्मा कंपनी आणि मिटकॉन सोशल फाउंडेशन यांच्या वतीने तब्बल 30 महिलांना ऑटो चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये या महिला आपल्याला ऑटो चालवताना दिसणार आहेत. आपल्यासोबत या उपक्रमाच्या प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर आहेत रेश्मा आठरे मॅडम. काय सांगाल या उपक्रमाबद्दल? नमस्कार ताई. महिला आर्थिक स्वावलंबन व्हावी, स्वयंरोजगार व्हावी या दृष्टीने मिटकॉन सोशल फोरम डेव्हलपमेंट आणि सन फार्मा कंपनी जी आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे. म्हणजे महिला ह्या घरगुती काम पण करतात, बाहेर वेगवेगळ्या प्रकारची पण कामं करतात, पण हा उपक्रम ह्या मिटकॉननी किंवा सन फार्मानी जो आणलेला आहे तर तो एक धाडसाचा का म्हणावा लागेल. कारण आपल्याला आता आपण बघू की एखादी लेडीज ही यशस्वीरित्या ही रिक्षा चालवते आणि खरंच लोकांना ह्या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटेल. आणि तब्बल 1 नाही 2 नाही तब्बल 30 महिला ह्या प्रशिक्षित झालेल्या आहेत या उपक्रमातून. महिला कुठेतरी स्वावलंबी होण्याकडे आणखीन एक पाऊल पडलंय असं वाटतं का या उपक्रमात? हो, पडलेलं आहेच आहे. आता ह्या महिलांना आम्ही सांगितलेलं आहे की नुसती रिक्षा चालवायची किंवा हे करायची असं नाही आहे आमचा उपक्रम. त्याच्यामध्ये पण त्यांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपण. आता MIDCला पण खूप महिला काम करतात, त्यांना ने-आण करण्याचं काम असू शकतं किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक शाळांमध्ये आपण त्या रिक्षा देणार आहोत किंवा जे पेन्शनर्स असतील, जे वृद्ध असतील, तर त्या वृद्धांना बँकेमध्ये पेन्शन काढायची असेल किंवा दवाखान्यात कुठेतरी हॉस्पिटलमध्ये न्यायचं असेल, त्या दृष्टीने पण आमच्या या महिला सक्षम आहेत. मग आता ह्या महिला ज्या 30 महिला आहेत त्यांची निवड नेमकी कशी झाली? नगरकरांच्या पण दृष्टीने आणि आमच्या पण दृष्टीने हा वेगळा उपक्रम होता. आणि त्याच्यानंतर मिटकॉननी एक सोशल मीडियावर एक ॲडव्हर्टाईजमेंट टाकली. सोशल मीडियावर सगळीकडे ती ॲडव्हर्टाईजमेंट फिरली आणि ज्या महिला खूप इंटरेस्टेड होत्या त्याच्यामध्ये जवळजवळ 70 ते 80 महिलांनी याच्यासाठी अप्रोच केला होता आम्हाला. मग आम्ही त्याच्यातून त्यांची निवड केली आणि अशी निवड केली की म्हणजे त्यांना लोन प्रोव्हाइड करायचं होतं एखाद्या बँकेचं. तर सिबिलच्या दृष्टीने किंवा इतर बाकीच्या वेगवेगळ्या कसं असतं, महिलांना बाकीच्या पण गोष्टी बघाव्या लागतात, त्यांना घरचं पण सांभाळावं लागतं. त्यांच्या मिस्टरांची परवानगी आहे का, त्यांच्या सासरच्या लोकांची परवानगी आहे का, त्यांना स्वतःला कॉन्फिडन्स आहे का. आम्ही त्यांचं अगोदर काउन्सिलिंग केलं आणि या काउन्सिलिंगद्वारे या महिलांची आम्ही निवड केलेली, 30 महिलांची आम्ही निवड केलेली. आणि मला सांगण्यात इतका आनंद होतोय की सगळ्यात 30च्या 30 जणी अत्यंत उत्कृष्ट त्या रिक्षा चालवतात आणि रस्त्यावर चालवतात त्या रिक्षा. आणि काही दिवसामध्ये तुम्हाला नगर शहरामध्ये, अहिल्यानगर शहरामध्ये या ऑरेंज कलरच्या रिक्षा फिरताना दिसतील. ज्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत हे शिक्षण या महिलांना देण्यात आलेलं आहे प्रशिक्षण, त्या ट्रेनिंगच्या संचालिका आपल्यासोबत आहेत शीतल सावंत. काय सांगाल या उपक्रमाबद्दल? सगळ्यात आधी मिटकॉन आणि सन फार्मा या दोन्ही संस्थेचे मनापासून आभार. कारण त्यांनी आमच्या आठरे मॅडम यांना कॉन्टॅक्ट केला, आठरे मॅडमांनी मला कॉन्टॅक्ट केला, त्यामुळे मला हा प्रकल्प कळला. नव्यानेच होता माझ्यासाठी आणि नगरमध्ये स्त्रियांसाठी असं काही विशेष आजपर्यंत झालं नव्हतं. सगळ्यात पहिल्यांदा हा उपक्रम आलेला आहे आणि मला त्याचं भाग होता आला याचा मला खूप आनंद झाला. आणि ह्या ज्या 30 स्त्रिया आहेत त्यांना मी पहिल्या दिवशी पण भेटले, तर त्यांच्यातला थोडा लो कॉन्फिडन्स, थोडंसं घाबरत होत्या, थोडंसं बोलू का नको, आम्हाला जमेल की नाही, करू का नको, हे सगळं त्यांच्या मनातली जी शंका होती, भीती होती. तर ते मध्ये दर शनिवारी आठरे मॅडमने त्यांचं काउन्सिलिंग केलं. पुन्हा आम्ही लायसन्स काढतो, आमच्या सरांनी त्यांना थोडंसं व्यवस्थित प्रिपेअर केलं, त्यांचे लायसन्स वगैरे बनवलं, तर त्यांनाही कॉन्फिडन्स आला आणि इतकं छान वाटलं ना. आणि मला आज आश्चर्य वाटते की पहिल्या दिवशीच्या ह्याच त्या आणि आज 20व्या दिवशीच्या तर सगळ्याजणी इतक्या उत्साही, इतक्या आनंदी आहेत, सगळ्या फुल ट्रेन आहेत आणि सगळ्या आता एकदम फॉर्ममध्ये मार्केटमध्ये येणार, काहीच विषय नाही. आणि हे सगळं श्रेय मिटकॉन आणि सन फार्मा यांना दोघांना जातं. आम्ही ट्रेनिंग दिली, आमचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नक्की आहे, पण त्यांच्या साथीशिवाय आम्ही काहीच करू शकलो नसतो. तर थँक्यू सो मच.
आपल्यासोबत या उपक्रमाअंतर्गत ट्रेनिंग घेतलेल्या काही महिला आहेत. वंदना थोरवे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुमच्यासाठी हा उपक्रम नेमका कसा आहे? हा उपक्रम जे आहे हा फक्त एक म्हणजे महिलांसाठी आहे. कारण का तर आज जी परिस्थिती सध्या नगर जिल्ह्यात म्हणा किंवा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये म्हणावं, जी महिलांसंदर्भात चालू आहे ती ही होऊ नये, किंवा मुलींच्या संदर्भात कॉलेजच्या मुली असू किंवा मेडिकल कॉलेजच्या असू, ज्या पालिकेतल्या महिला असू, ह्या संदर्भात आहे ना त्यांना जी एकटं जाणं एकटं येणं ह्या परिस्थितीत त्यांना भीतीदायक झालेलं जीवन आहे आता सध्याचं. तरी पण त्यासाठी महिला जर एक रिक्षा चालक असेल आणि ती महिला जी रात्री 9 वाजता म्हणा 10 वाजता म्हणा जी ड्युटीवरनं येऊन किंवा बाहेर गावून येऊ शकते, तिला तो एक लेडीज असल्याच्या नंतर तिला जो सपोर्ट राहतो घरापर्यंत जाण्याचा, जी महिला दिवसा एखाद्या किंवा रात्रीच्या जेंट्सच्या रिक्षात बसल्याच्या नंतर ती एक भीतीपोटी जीवन जगते, ते जीवन महिला जर रिक्षा चालक असेल तर ते तिचं जीवन नसेल. ती एक मोकळ्या मनाने किंवा समाधानाने ती मुलांपर्यंत तिच्या फॅमिलीपर्यंत जाऊ शकते. आणि आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीनुसार तरी महिलांची आज रिक्षा म्हणा किंवा दुसऱ्या व्यवसायात पण म्हणा, महिलांची आज खूप गरज आहे की एक महिला एक महिलेचं मन किंवा काही गोष्टी समजू शकते, तसं जेंट्स नाही समजू शकत. आणि आत्ताच्या काळात तरी महिलांसंदर्भात जेवढे आपण ऐकतोय जे मॅटर होत आहेत ते आत्ता जेवढ्या लेडीज रिक्षा चालक हो किंवा 4 व्हीलर किंवा कुठल्याही गोष्टी जर लेडीजने पाऊल टाकलं तर आपल्याला तरी अपेक्षा आहे की ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी घडू नयेत आणि घडणारही नाहीत याची अपेक्षा ठेवतो. आणि आम्हाला सध्या शिक्षण जे निलिमाताईंनी रिक्षाचं ॲटोचं दिलं आहे ते इतकं सुंदर दिलं की म्हणजे आम्हाला स्वतःला सुद्धा आम्ही स्वावलंबी झालो, की आम्हाला कल्पना आली की आम्ही गावामध्ये म्हणा किंवा बाहेरगावी लेडीजला एकदम सुरक्षितप्रमाणे नेऊ शकतो आणि त्यांची सुरक्षा करू शकतो. आणि मॅडमनी का आठरे मॅडमनी पण आम्हाला फॉर्म वगैरे भरण्यात सगळ्या गोष्टीत खूप सपोर्ट केला. तसंच मिटकॉन कंपनी आणि सन फार्मा ह्या दोन्ही कंपनीच्या पण सरांनी आमच्याशी जे संपर्क साधला, आम्हाला जे प्रशिक्षण दिलं आणि आश्वासनं दिली आहेत ती खूप मोठी. आणि महिलांना ह्याच गोष्टीची नगर जिल्ह्यामध्ये खूप गरज होती, कारण सगळीकडे महिला सगळ्या गोष्टी सक्षम झाल्या आहेत, पण नगर जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत तरी रिक्षा चालक म्हणजे कमी होते, 1 ते 2 महिला. परंतु आज जो आम्हाला या मॅडमने किंवा कंपन्यांनी जो सपोर्ट केला आहे यांचे खरंच मी खूप आभारी आहे. आणि खरंच धन्य त्यांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.